सकाळचे 8:30 वाजता आहे. हे बघ, इथं माझा टिफिन रेडी झाला आहे सर्वांचा. 3घी जण जातात आहे, फक्त मी एकटी घरी राहते. आणि दुपारचं पण आज पावभाजी बनवली, तर मग मी 2 टायमाची पावभाजी बनवून घेतलेली. हे बघा, इथं झाली आहे पावभाजी आपली मस्त चमचमीत. आणि पोळ्या दाखवते मी तुम्हाला. इथं बघा, चपात्या पण झालेल्या आहे माझ्यावाल्या. मस्त तूप लावून चपात्या बनवल्या. आणि सकाळची अशी धावपळ राहते. 8:30 वाजेपर्यंत तिघांचे टिफिन मला रेडी करावे लागतात. आणि मी उठते 5 वाजता. रुटीन पण दाखवणार मी तुम्हाला माझी कशी रुटीन होते. पण म्हटलं सध्या चला मी काय बनवलं आहे सकाळी ते पण दाखवते. आणि आहे परत मुलांचा आता चहा, खारी, टोस्ट वगैरे खातील मुलं, त्यांना बनवते. तर चला मी दाखवते तुम्हाला. तर साहेबांचा नाश्ता तयार झालेला आहे, देते मी त्यांना. आत्ता ठेवते चहा. आमचा चहा झालेला आहे आणि किचन ओटा बघा पूर्ण भरलेला आहे. तर आता मी मुलं गेल्यावरच आवरते. पटकन टिफिन तयार करावं लागतो, त्याच्यामुळं पसारा होतोच. कितीही आपण प्रयत्न केला कामं आवरायची तरी पण जे ना ते होतं. हे बघा, मुलांचे कप रेडी केले. इथं आहे माझा आणि 2 मुलांचा आणि इकडे आहे आमच्या साहेबांचा. तर साहेबांनी नाश्ता केला, तर साहेबांना चहा. चल ना बेटा किशू. या तुम्ही पण खारी आणि चहा प्यायला. तर टिफिन बांधते मी आमच्या साहेबांचा. टिफिन रेडी. बस पाणी बॉटल आणि चला. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळीच सुरुवात करते. तर आत्ता 10:15 झालेले आणि घरातले कामं आवरण्याचे बाकी आहे. हे गेले 9 वाजता आणि पोरं तर आज सुट्टी आहे घरी. जे कृष्णाला सुट्टी नव्हती पण रिव्हिजन होतं, तर तो म्हणत होता तर मला जायचं नाही, मग मी घरीच मी अभ्यास करतो, तिथं काही आज अभ्यास होणार नाही माझा. म्हटलं ठीक आहे. आणि तो गेलेला आहे 9 वाजेपर्यंत, 9 वाजेपासून अभ्यास करायला. हे गेल्यानं लगेच तो गेला वरती. आणि गुडिया राणी पण करते इथं अभ्यास. तर माझे कामं चालूच राहणार आहे दिवसभर. मला 2-3 वाजून जाता कामं आवरत काम. म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते मी. आणि सकाळी मी जो व्हिडिओ बनवला आहे, छोटासा व्हिडिओ केलेला आहे मी, तो व्हिडिओ ॲड करते. बघा तुम्ही किती धावपळ राहते माझी. 10:30 वाजत आलेले आहे आणि आज देवपूजा वगैरे नव्हती. 8-9 दिवसापासून देवपूजा नाही आहे आमचीवाली. तर आमची भाऊबंदकीमध्ये वारलेले आहे एक दादा, तर त्याच्यामुळं देवपूजा होत नाही आहे. 10 दिवसानंतरच 11व्या दिवशी मी देवपूजा करते.
सर्व आवरून झालं माझं. कपडे सुद्धा झालेले आणि चपात्या करायच्या आहे मला, तर मी आता पहिले चपात्या करून घेते आणि मग बोलते. आवरून झालं माझं. हे बघ, आता फक्त जेवणाचे ताटं निघतील आणि गुड्याचं माझं जेवण बाकी आहे. कृष्णाचं झालेलं आहे जेवण. आज कपडे कमी होते ना, तर मग मी 3 गोधड्या टाकून दिलेल्या होत्या धुवायला. कंबल वगैरे छान निघतात मस्त. चल टाकून येते मी. आता मी लाईट काही लावत नाही आणि मी ना भाजी वगैरे जर ठेवायचं राहिलं तर असं ठेवते. हे मुलं आरामशीर खाऊ शकतात. चहा झाला आमचा आणि आता बनवते मी पोहे. आमच्याकडे ताई आलेले आहे, त्यांना साडी नेसवायची आहे म्हणून, तर त्यांना काही दाखवत नाही, ते गाऊन होती आहे. तर इकडे बनवते पोहे आणि चहा झाला. सोलरवाले दादा आलेले होते, तर त्यांचा चहा वगैरे झाला. मग आमचा पण चहा करून घेतला आणि पोहे बनवते. या तुम्ही पण पोहे खायला. गेलेली होती बाहेर आणि आमच्याकडे पाहुणे येऊन गेले होते. त्या ताई आल्यास तर ताईंना चहा पाणी नाश्ता केला, पोहे बनवलं आणि परत पाहुणे आले. चहा पाण्याचे भांडे पडलेले होते आणि मी गेलेली होती साड्या घ्यायला. तर साड्या घेऊन मी आली 8 वाजता आणि गेली होती मी 5:30 वाजता. आणि हे बघा भांडे, एवढे भांडे घासले, सर्व आवरून गेले होते, फक्त भांडे एवढे भांडे निघले चहा पाण्याचे नाश्त्याचे. आणि गुड्या आहे आता, राणी बनवते आता पाव गरम करते. पाव गरम करते. इकडे तिने भाजी गरम करायला ठेवलेली आहे. तोपर्यंत मी भांडे वगैरे घासले आणि कांदे लिंबू वगैरे कापून ठेवलं. नाही ना, चालू राहू दे ना बेटा. ते घरात लगेच वास आम्हाला ते गेली लाईट. वासची सवय झाली राहिली नाही ना आता. घरातच तुपाचा वास येतोय ना, तर ते डोकं भरल्यासारखं होतंय. आणि आमची होते भाजी गरम मस्त होत आहे. बस बेटा तेवढंच गरम करा आता. तू तर 2.5 म्हटली. मग किती झाले? 4-6 आहेत. 2च कर. 2च केल्या ना. हा बरोबर 6. एवढं 6 पण काही खाल्लं नाही. दूध गरम केलं नाही ते आपलं. हे बघ अरे खाल्लं बंद कर. कमी करायचं लगेच. बस झाले ते. दूध ठेव आता. भाजी दूध ठेव. तर आम्ही बसतोय आता जेवायला. भूक पण लागलेली मला. मी फक्त बेसनची पोळी खाल्लेली होती. हाय गाईज. गुड्याचं हाय गाईज चालू. इकडे बघ. हाय गाईज कर ना मग आता. नमस्कार युट्यूब फॅमिली, कशी आहात? मजेत आहात ना?